क्रांती सूर्याचा जन्म कर्तृत्ववान माऊलीच्या उदरी होतो, जसा जिजाऊच्या पोटी शिवबा जन्म घेतो। तेजतम अंश पर कंधे मी कंस पर दो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। त्याचप्रमाणे लक्ष्मीबाईंच्या पोटी जन्माला आला विजय। ऊन वारा पावसाचे फटके आणि परिस्थितीचे चटके सोसत त्या माय माऊलीनं पदर खोचून आपल्या चिमुकल्याला कर्तृत्वाचं बाळकडू पाजलं आणि त्यातूनच साकारलं पुरंदर हवेलीचं झुंजार नेतृत्व। विजय बापू शिवतारे असा धुरंधर पुत्र जन्माला घालणाऱ्या त्या माऊलीला सलाम। उभ्या महाराष्ट्रात वीरश्री पेटवणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि स्वराज्याची भगवी पताका घेऊन महाराष्ट्राला, मराठी मनाला सुराज्य निर्मितीची धगधगती प्रेरणा देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना त्रिवार प्रणाम। वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस। तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस, पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। विजय बापू शिवतारे जे नाव उच्चारताच नजरेसमोर उभं राहतं जिवंत वादळ, चौफेर सामर्थ्यवान नेतृत्व, अफाट कर्तृत्व, प्रेरणादायी भारदस्त व्यक्तिमत्व। मी स्पष्टपणे सांगितलं सिंधांना, शशिकांत शिंदे 1 इंच देखील पाईपलाईन पुढे जाणार नाही जोपर्यंत माझ्या 3 गावांना अधिकृत पाणी मिळत नाही। आणि लक्षात ठेवा, तुम्ही दादागिरीच्या आणि पोलिसी बळाचा जर बोलत असाल तर हा गोळ्या खाऊन गप्प बसणारा मावळ नाही, हा मुरारबाजीचा पुरंदर आहे, मुंडका उडाल्यावर 500 लोक कापणारा। आणा मिलिटरी, आणा तिथे, तोपर्यंत माझ्या गावांना पाणी मिळणार नाही, तोपर्यंत अजित पवार काय कोणी तिथे येऊन उभे राहा, अजिबात पाईपलाईन पुढे जाणार नाही। त्या शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा आमची सहानुभूती आहे, त्यांना सुद्धा 40 वर्ष तुम्ही फसवलंय। 4 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा कृषी मंत्री, 1 वेळ संरक्षण मंत्री, 15 वर्ष टग्या जलसंपदा मंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री। का रे बाबा, तुला 40 वर्ष कुणी अडवलं होतं का त्या 23 गावांना पाणी द्यायला? आज तुला पाना फुटलाय काय? जेव्हा तुमच्या शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी काळे झेंडे जेव्हा त्या 23 गावांनी दाखवले, तेव्हा आता तुम्ही राजकारण करताय आणि सांगताय पाणी दिल्याशिवाय मी विधानसभेच्या मतदानाला मागायला येणार नाही। आता ती जनता सुद्धा बोलते आहे, जरी पाणी दिलं तर 23 वर्षानंतर आता मत मागायला ये। 23 वर्ष तू आम्हाला फसवलं, आता 23 वर्ष आमची पाळी। गोरगरीब कष्टकरी, वारकरी, सर्वसामान्य शेतकरी प्रत्येकाच्या हाकेला प्रतिसाद देणारं असामान्य दातृत्व। बेरजेच्या राजकारणाची समीकरणं न मांडता विकासाच्या गुणाकारानं समाजकारण करणारे आणि स्वतःच्या नावातील विजय सार्थ ठरवणारे पुरंदर हवेली मतदारसंघातील प्रत्येकाच्या हक्काचे विजय बापू। आजवर सुमारे 800 कोटीहून अधिक रकमेची पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा सर्व स्तरातील समाजाभिमुख कामं करून बापूंनी कर्तृत्वाचा महामेरू उभा केला आहे आणि खऱ्या अर्थानं पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसेनेच्या या ढाण्या वाघानं इथल्या स्थानिकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे। छोटासा पूर होता, लोकांना जाता येता त्रास होता, बापूंनी लक्ष दिले, पुराचं काम करून घेतलं, त्यामुळे आपण आता व्यवस्थित असून लोकांचा
सगळी व्यवस्थित सोय होते आणि रस्त्याचं काम करून घेतलं त्यामुळे अगदी चांगली सोय झाली. 22 सप्टेंबर 2009 रोजी संपूर्ण पुरंदर हवेली मतदारसंघाला जेजुरीच्या खंडोबानं कौल दिला आणि मतदार राजाच्या आशीर्वादानं या मतदारसंघावर भगवा फडकला. शिवसेनेचा शिलेदार हा, शिवसेनेचा शिलेदार हा रणात ऐसा थडकला, शिवसेनेचा शिलेदार हा रणात ऐसा थडकला. पुरंदराचा सिंह गरजला न भगवा झेंडा फडकला, पुरंदराचा सिंह गरजला न भगवा झेंडा फडकला. पुरंदराचा सिंह गरजला न भगवा झेंडा फडकला, पुरंदराचा सिंह गरजला न भगवा झेंडा फडकला. आणि मतदार राजाच्या आशीर्वादानं या मतदारसंघावर भगवा फडकला. सर्वसामान्यांचा बापू बनला आमदार विजय बापू. विजयाच्या उत्सवाची सुरुवात झाली. विधान भवनात विरोधी वाकावर बसून सत्ताधाऱ्यांकडून 800 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघाच्या पदरात पाडायचा म्हणजे रखरखीत वाळवंटात धोधो पाऊस कोसळण्यासारखंच होतं. तो म्हणजे लोकांच्या मनात भिनणारे बाप्पू आहे की लोकांचं एक शब्द बोलले तरी बाप्पूंचं मन असं उकळून येतं की जनता माझ्याबद्दल काहीतरी करेल आणि मी जनतेसाठी काही करेल अशी बाप्पूंच्या मनामध्ये भावना आहे. आपल्या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचं सोसायटी डेव्हलप करून देऊ. त्यातलं प्रथम त्यांनी रस्ता हा मनावर घेतला आणि त्यांचा आमदार फंड या आमच्या सोसायटीला टाकला आणि त्या फंडातून सुरुवातीला मुरुम, त्यानंतर खडी आणि खडीकरण झाल्यानंतर डांबर कोटेड अशा पद्धतीने त्यांनी चांगल्या प्रकारे एक नंबर सासवड नगरी आहे त्या सासवड नगरीमध्ये आतापर्यंत रस्ता झाला नाही अशा पद्धतीचा रस्ता त्यांनी आम्हाला करून आमच्या सोसायटीचं एक प्रकारे चांगलं समाधान केलेलं आहे. तरी सोसायटी आमची आमदार विजय बापूंचं शेवटपर्यंत ऋणी राहील. बापूंचं प्रेम आहे आमच्या सोसायटीवर. तुमचं प्रेम आमचं प्रेम आहे ना बापू. महिलांचे एका खांद्यावर शिवसेनेचा भगवा तर दुसऱ्या खांद्यावर वारकऱ्यांचा भगवा घेऊन विजय बापूंनी पहिला प्रकल्प हाती घेतला. हडपसर सासवड जेजुरी चौपदरीकरणाचा प्रकल्प. हाच मार्ग ज्ञानेश्वरांच्या पालखीचा, हजारो वारकऱ्यांच्या वारीचा, खंडोबाच्या दर्शनाचा, भाविक जनतेच्या श्रद्धेचा. जनतेच्या स्वप्नातला हा मार्ग बापूंनी प्रत्यक्षात साकार केला. चौपदरी 41 किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वास येऊ लागला होता. किंमत होती 358 कोटी. जनतेचे, भाविकांचे, सामान्यांचे आशीर्वाद लाभले आणि त्याच बळावर गेल्या 5 वर्षात सत्तेत नसतानाही विजय बापूंनी 887 कोटी रुपये रकमेची कामं पूर्ण केली. आणि एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळासाठी पुन्हा 800 कोटींहून अधिक रकमेच्या कामांचा रीतसर संकल्प सोडण्यात आला आहे. बरेच वर्ष काय कोणी याच्याकडे लक्षच नाही दिलं. ते शिवतारे बापू आल्यापासून जरा बरं झालं पाहायचं. लाईटींची कामं झाली, परत रस्त्याचं झालं. आमच्या यावर्षी जर रोड नसता तर खूप बेकारी झाली असती लोकांची. आणि आमदार साहेबांनी बापू शिवतारे बापू साहेबांनी लक्ष घातल्यामुळे आरोप रस्ता झाला. फुरसुंगी, देवाची उरळी परिसरात सातत्यानं गेली कित्येक वर्ष भेडसावणारी समस्या होती कचरा डेपोची. साधारणतः सप्टेंबर 2009 ऑक्टोबरच्या आसपास जेव्हा बापूंनी शिवतारे बापूंनी याच्यात लक्ष घातलं त्यावेळेची परिस्थिती खूप बिकट होती. आता या ठिकाणी अस्ताव्यस्त हे जे डोंगर दिसत आहेत हे सगळे कचऱ्याचे डोंगर आहेत म्हणजे होते. या ठिकाणी सगळं जवळपास 80 ते 90 फूट खोल खाणीमध्ये कचरा भरलेला आहे आणि हे सगळं लिचेड ज्यावेळेस पाणी येऊन पर्क्युलेशननी विहिरी सगळ्या आमच्या गावातले म्हणजे दूषित झाले. पाणी पिण्यासाठी अडचण. दुसरी गोष्ट रोज वासाचा त्रास, धुराचा त्रास, एवढं जाळ वगैरे होत होता. माशांचा जरा लहान मुलं आजारी पडणे, मोठ्या लोकांना कशाचा खोकल्याचा त्रास म्हणजे हे त्रास होत असून सुद्धा कोणी लक्ष नव्हतं. गावातली संघर्ष समिती एक
पद्धतीने काम करत होते, परंतु त्याच्याकडून कोणाला पाठबळ जे मिळालं पाहिजे राजकीय ते मिळत नव्हतं. आणि कचरा डेपो कॅपिंगच्या अभावानं सामान्य जनतेचं आरोग्य मात्र धोक्यात आलं होतं. पण समाजसेवेचं कंकण मनगटावर बांधलेल्या शिवतारेंनी जातीनं विषयात लक्ष घातलं. आपल्या अभ्यासू वृत्तीनं हा विषय समजावून घेऊन चिकाटीनं लावून धरला आणि मंडळी तुमचं दुसरं स्वप्न साकार झालं. परंतु जेव्हा शिवतारे बापू आज आले त्याच्यानंतर त्यांनी थोडं गावातून माहिती करून घेतली, सगळ्या पद्धतीने गावातली कशा पद्धतीने कन्वर्ट केलेली आहे महानगरपालिकेला. त्याच्यासाठी त्यांनी काय रिस्ट्रिक्शन्स ठेवले होते, काही अटी होते रोज, तर त्यावरती प्रामुख्याने बापूंनी लक्ष घातलं ते त्यांच्यातून करून घेत गेले. हळूहळू आता या साईडला कंपाऊंड दिसते आपल्याला. पूर्वी कंपाऊंड काहीच नव्हतं, हे त्यांना 20 फुटाची भिंत ही सुरुवातीला बांधायची होती, पण त्यावेळेस त्यांनी काहीच केलं नव्हतं. आता ज्यावेळेस काही 3-4 वर्षात काही डेव्हलपमेंट करून आता हे कॅपिंग करून पूर्णपणे इकडचं कचरा टाकायचं पूर्णपणे स्टॉप केलेलं आहे. देवाची उरुळी फुरसुंगी पाणी पुरवठा योजना, कचरा डेपो कॅपिंग, फुरसुंगी देवाची उरळी परिसरातील विकास कामं, फिल्ट्रेशन प्लांट अशी मिळून एकूण 224 कोटी 75 लाख रुपयांची विकास कामं मंजूर झाली. आता ही कामंही पूर्णत्वाला येत आहेत. जेजुरीत आरोग्य केंद्र मोडकळीस आलेली वास्तू, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची टंचाई, भयंकर भीषण प्रश्न होता. अपघात वगैरे झाला तर पेशंटला डायरेक्ट पुण्याला न्यायला लागायचं. जेजुरीत तशा काही सोयीसुविधा नव्हत्या. काट्या कुट्यात राबणाऱ्या शेतकरी वर्गासाठी आणि सामान्य जनतेसाठी सर्व सुखसोयींनी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा संकल्प विजय बापूंनी सोडला आणि ट्रॉमा केअर सेंटर सहित 200 खाटांची क्षमता असलेल्या जेजुरी ग्रामीण रुग्णालयाची वास्तू उभारायला सुरुवात झाली. किंमत 5 कोटी 50 लाख रुपये. सरकार दरबारी हेलपाटे मारता मारता आपला प्रत्येकाचा जीव मेटाकुटीला येतो. या कार्यालयातून ही कागदपत्रे, त्या कार्यालयातून त्या परवानग्या, असे 1000 कागदी घोडे नाचवावे लागतात. मग जर हीच सगळी शासकीय कार्यालय एकाच इमारतीत निर्माण करण्यात आली तर खरं वाटत नाही ना? पण अहो, सरकार दरबारी तशी तरतूद आहे. विजय बापूंनी याचा सखोल अभ्यास केला. शासकीय जमीन मिळवली आणि 5.5 एकर जागेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी अद्ययावत प्रशासकीय इमारतीची पायाभरणी केली. किंमत 9 कोटी 50 लाख रुपये. प्रश्न मांडणे नव्हेच केवळ उत्तर ही शोधू आम्ही. शिवसेना शिवसेना, गडबड बडबड नव्हेच केवळ कामातून बोलू आम्ही. शिवसेना शिवसेना, प्रश्न मांडणे नव्हेच केवळ उत्तर ही शोधू आम्ही. गडबड बडबड नव्हेच केवळ कामातून बोलू आम्ही. वचन दिले ते पूर्तीसाठी ना शब्दांचा केवळ थाट. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. हिंदुहृदय सम्राट पाठीशी उद्धवजींची कणखर साथ. शिवसेना शिवसेना. बापूंनी शासनाकडून सुमारे 190 कोटी 75 लाख रुपये मंजूर करून घेतली आणि या रकमेतून साकव पूल, रस्ते, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, सामाजिक सभागृह, धान्य गोदाम अशी अनेक मूलभूत कामं पूर्ण करून घेतली. बेभरवशाच्या पावसामुळे निर्माण होणारा पाणी टंचाईचा प्रश्न कसा सोडवायचा ही इथल्या प्रत्येक शेतकऱ्यासमोर असलेली समस्या. ही समस्या विजय बापूंपर्यंत केव्हाच पोचली होती. मात्र तात्पुरते समाधान शोधून गप्प राहतील ते बापू कसले. त्यांनी विचारपूर्वक दूरदृष्टीनं पाणी टंचाईवर तोडगा काढला. 96 कोटी 42 लाख रुपयांचा पाणलोट विकास प्रकल्प मंजूर करून आणला. कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभे केले, साखळी सिमेंट बंधारे उभारले, विक्रमी शेततळी निर्माण केली, कालव्यांची दुरुस्ती केली आणि त्यामुळे आज शेतात हिरवगार पीक डोलायला लागलंय आणि बळीराजा सुखावलाय. बापूंचं दुसरं स्वप्न म्हणजे देशाची भावी पिढी असणाऱ्या तरुणांचा सर्वांगीण विकास. आणि त्यासाठी पहिली गरज होती ती मोठ्या शहरांप्रमाणे आपल्या भागातही अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याची.
दिवे गायरान क्षेत्रात 11 एकर जमिनीवर साकारतंय क्रीडा संकुल, ज्यामध्ये सर्व प्रकारची क्रीडा दालनं असतील. मंडळी, 5 वर्षातली ही कामगिरी थक्क करून सोडणारी आहे. पण ही कामगिरी एवढ्यावरच संपत नाही. ज्याप्रमाणे छत्रपतींनी आपल्या स्वराज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणला, विजय बापूंनी तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवला. आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानं आणि माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं पुरंदर हवेली मतदारसंघात विकास कामांचा इतिहास रचला. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केलेले विजय बापू स्वतः यशस्वी उद्योजक आहेत आणि म्हणूनच त्यांनी संकल्प सोडला, मतदारसंघातील प्रत्येक तरुणाला मतदारसंघातच रोजगार मिळवून द्यायचा. त्यासाठी 1993 नंतर पहिल्यांदाच 2010 साली जेजुरी MIDC मध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि मोठे उद्योग त्यांनी आणले. यामुळे आज जेजुरीत सुमारे 25,000हून अधिक तरुणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शिवसैनिकांच्या आवाजात एवढी जरब आहे, ताकद आहे की दिल्लीचंही तख्त हलतं. आणि म्हणूनच जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे आघाडी सरकारच्या उद्दामपणाला आणि सामान्य जनतेच्या विरोधी स्वार्थी धोरणाला लगाम घालण्यासाठी सेनेचा हा ढाण्या वाघ कायम आक्रमक पवित्रा घेऊन उभा राहिला. कारण सत्ताधारी नेत्यांप्रमाणे राजकारण हा बापूंचा व्यवसाय नाही, तर ते त्यांनी स्वीकारलेलं जनसेवेचं व्रत आहे. म्हणूनच बापूंनी पाणी प्रश्न, कांदा निर्यातीचा प्रश्न, महागाई दरवाढ, वीज वितरणाचा प्रश्न या आणि अशा अनेक समस्यांबाबत आघाडी सरकार विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला. प्रसंगी उपोषणाचं हत्यार उपसून विजय बापूंनी सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं कायम संरक्षणच केलं. एका शेतकऱ्याच्या घरामध्ये एक फक्त बल्ब आहे, महिलेच्या, विधवा महिलेच्या, आणि तिला बिल आलंय 42,500. मी विधानसभेत सुद्धा हे बोललो, यांच्या सर्वांशी तक्रारी केल्या. 42,500चं 23,000 केलं, 23,000चं आता 7,000. विधवा महिला कुठून भरणार? एका बल्बचे 23,000 म्हणजे मोगली अत्याचार आहे. हा थांबवण्यासाठी ताबडतोब संपूर्ण पुरंदर तालुक्यातील, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांची जी वीज बिलं आलेत, विभागवार, उपविभागवार 8 दिवसाचा 10 दिवसाचा ड्राईव्ह घ्या आणि शेतकऱ्यांना बोलवा. तुमची चुकीच्या वीज बिलं असतील तर त्याची दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही मोहीम लावा, ती दुरुस्ती करा आणि दुरुस्ती करून विजेची बिलं जी आहेत ती त्या पद्धतीने घ्या. आणि ही दुरुस्ती करत असताना कोणाची वीज कापायची नाही, अशा प्रकारचा आदेश सरकारने द्यावा. पुरंदर कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गुंजवणीचं पाणी पुरंदरकरांकरता आणण्यासाठी बापूंनी ही योजना प्रशासन आणि सरकारसमोर अभ्यासपूर्वक मांडली. ही योजना मार्गी लागण्यासाठी बापूंनी अनेक आंदोलनं, मोर्चे काढले, अधिकाऱ्यांशी संघर्ष केला. तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही, ना कुठली दाद दिली गेली. शेवटी गुराढोरांसहित सिंचन भवन येथे नेलेल्या मोर्चानंतर उडवा उडवीची उत्तरं देणाऱ्या विरोधकांना बापूंनी या योजनेची फाईल शासनासमोर सादर करायला भाग पाडलं. त्यानंतर आज ही योजना मार्गी लागली आणि आपल्या हक्काच्या पाण्याचा लढा बापूंनी संपवला. यांना अक्कलच नव्हती. पाझर तलाव फिडिंग योजनेच्या बाबतीमध्ये मी सूचना केल्या. 1996 साली पुरंदर उपसा सिंचन योजना शिवसेनेच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळाले आणि राष्ट्रवादीचे लोक पवार साहेबांनी योजना दिली म्हणून टेऱ्या बडवतात. अरे जरा डॉक्युमेंट जाऊन बघा, ही योजना शिवसेनेने दिलेली आहे. राष्ट्रीय जल आयोगाने 1993 साली वेल्हे येथील गुंजवणी धरणाला प्रशासकीय मंजुरी दिली आणि पुरंदरचा दुष्काळ दूर व्हावा यासाठी त्यातलं 2.02 TMC पाणी पुरंदरसाठी राखीव ठेवलं. हे बापूंच्या लक्षात आल्यानंतर बापूने आघाडी शासनाचा त्या ठिकाणी फॉलोअप केला, पाठलाग केला, पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, जलसंपदा मंत्र्यांना सांगितलं, महाराष्ट्राच्या प्रधान सचिवांना पत्र दिली. परंतु कानामागून आला आणि तिखट झाला अशा आमदाराचं त्या पद्धतीने कुणीही शासनामध्ये ऐकलं नाही. 1993 पासून जवळजवळ 3 आमदार होऊन गेलते, कुणीही गुंजवणीचं पाणी त्या ठिकाणी मागितलेलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये
पुरंदरचा आमदार मात्र पाण्यासाठी मागणी करतोय. सत्ताधाऱ्यांच्या अंगावरती काटे आले आणि आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी 17 सप्टेंबर 2012 ते 23 सप्टेंबर 2012 7 दिवस बापूंनी इथं प्राणांतिक उपोषण केलं. पुरंदरच्या अनेक शेतकऱ्यांनी मित्रांनो त्याला साथ दिली. 46 शेतकरी बापूंच्या बरोबर उपोषणाला बसले. बापू म्हटले शेंडी तुटो अथवा पारंबी तुटो, परंतु जोपर्यंत पुरंदरच्या पाण्याचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत मी इथून उपोषणाला त्या पद्धतीनं सोडणार नाही उपोषण. मी शेतकरी मंडळी आमचे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावी लागली. बापूही शेवटी माणूस आहे, त्यांनाही त्या ठिकाणी ॲडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितले बऱ्याचशा किडन्या बापूंच्या डॅमेज झाले. 10-15 वर्षाचं आयुष्य बापूंचं त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्यासाठी जनतेसाठी एवढा तळमळीने लढणारा दुसरा नेता त्या ठिकाणी मी पाहिला नाही. एका पत्रकाराने प्रश्न विचारला, म्हणजे काय हो अजित पवारच्या हातात सत्ता दिली तर काय होईल? म्हणलं अजित पवारच्या हातात सत्ता दिली तर स्वारगेटला संतोष मानेच्या हातात इष्टी दिल्यासारखं होईल. त्या संतोष मानेने इष्टी हातात घेतली, दिसल ती मारली, पण अजित पवार गावाची गावं काढणार आणि तपली संपत्ती वाढवणार. इतकी वाईट परिस्थिती होईल. काय अरे किती दिवस हा संघर्ष? शंकरनाना हरपळे बोलले ते बरोबर आहे. 5 वर्षात उगम झाला आणि शिवसेनेच्या माध्यमातून नंतर कळायला लागलं 2 TMC म्हणजे पाणी किती, 1 TMC म्हणजे किती, नाजरा धरणात किती TMC, गुंजावणीची पाणी कुणी पळावलं, रायता प्रकल्प काय, बंद पाईपलाईन काय, आणि आमचा गडी मारतोय तिथं थापा बारामतीचा. जाणता राजाचा पुतण्या काय अरे काय शिवाजी महाराजाचा अपमान करू नका, कुणालाही आता जाणता म्हणू नका. एकमेव राजा होऊन गेला, राजा छत्रपती. संभाजी महाराज माझा श्वास आहे आणि पुरंदर माझा ध्यास आहे. पुरंदर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल. पुरंदर या शब्दाचा अर्थ आहे साक्षात इंद्र आणि त्याच्या शेजारचा वज्रगड म्हणजे इंद्राच्या हातातलं वज्र. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या लढाईसाठी जर कुठला किल्ला निवडला तर तो पुरंदर निवडला. मला प्रश्न पडला, शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या लढाईसाठी पुरंदरच का निवडला? बापू, ही सगळी लोक बघितल्यावर मला उत्तर कळालं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या लढाईसाठी पुरंदर का निवडला? शिवाजींचे गडकोट जेवढे बुलंदानी बलाढ्य आहेत ना, तेवढीच त्या गडकोटावरची माणसं सुद्धा बुलंदानी बलाढ्य आहेत. गड पडल्याशिवाय माणसं पडत नाहीत आणि माणसं पडल्याशिवाय गड पडत नाही. आणि दिलेर खान साहेब, अडचण अशी आहे की दोघही पडता पडत नाहीत. पण तरी दिलेर खान मोठ्या तावातावान आला, पुरंदरावर आला, पुरंदर घ्यायला आला. तो 35,000ची फौज घेऊन आला पुरंदरावर. का ना मुरारबाजी देशपांडा आणि अवघे 350 मावळे. आणि बघता बघता त्या अफाट फौजे पुढे मराठे झुंजत राहिले, लढत राहील. दिलेर खानाने बघता बघता वज्रगड घेतला, वज्रगडावर तोफा लावल्या. आता पुरंदर बस घेतलाच जणू. पण हे 300 मराठे मुरारबाजी देशपांड्याच्या नेतृत्वाखाली झुंजत राहिले, लढत राहिले. बर 30,000ची फौज गारद केली, उरली 5,000 फौज. मुरारबाजी चकित झाला, काय शौर्य, काय बहादुरी. अरे या मातीत माणसं उगवतात की तलवारी? या मातीत शौर्य उगवता का तोफा? अरे गवताला सुद्धा भाले फुटावेत अशी अशी जिगर यांची. याव माणसं प्रेमळ आहोत आपण. पण अडचण अशी झाली अलीकडे ह्या काही लोकांच्या नाकर्तृत्वानं आमच्या प्रेमाला उपमा नाही, उपम्याला रवा नाही, रव्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला पंप नाही, पंपाला वीज नाही, वीज देणारं नेतृत्व नाही, नेतृत्वाकडे कर्तृत्व नाही. विजय बापू, तुमच्याशिवाय पुरंदरला आता पर्याय नाही. आम्ही मांडला शिवशाहीचा जागर. आम्ही मांडला शिवशाहीचा जागर. गोरगरिबांचा निस्वार्थी शिवबाचा शिलेदार.
बैलगाड्या घेऊन खाली गेलो तर अडचण होईल शहरवासियांना आणि मग जर माझं ऐकलं नाही तर मी इथून परत सासवडला निघून आम्ही मांडला शिवशाहीचा जागर, आम्ही मांडला शिवशाहीचा जागर, गोरगरिबांचा निस्वार्थी शिवबाचा शिलेदार. घुमतय काय अरे बोल जवाना, पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं. बाकी जय बोलो, बाकी जय बोलो. सेनापती बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, कुणाचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. सरपंचाने का मंडळी, जनतेचा हा विश्वास असा सहज मिळालेला नाही. त्या पाठीमागे आहे बापूंचा संपूर्ण त्याग. त्यांच्या निस्वार्थी वृत्तीची अनुभूती आपल्याला मिळते ती त्यांच्या प्रचंड सामाजिक कार्यातून. वीर यात्रेत भाविकांना उपहार वाटप असेल, ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना फराळ वाटप असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी 50,000 शब्दकोश वाटप असेल, अपंगांसाठी सायकल वाटप, गोर गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत, शाळांना कम्प्युटर वितरण, तरुणांसाठी व्यायामशाळा, रोजगार महोत्सव. किती आणि कोणती उदाहरणं देऊ? ही तर फक्त झलक आहे. बापूंचं काम प्रत्यक्षात यापेक्षा खूप मोठं आहे. राजकारणी नेत्यांच्या नातेवाईकांचे विवाह कोट्यावधी रुपये उधळून साजरे होतात, पण बापूंनी आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचा घटक मानून शेकडो जोडप्यांचा विवाह सोहळा सामुदायिक पद्धतीनं आयोजित केला. एवढंच नाही तर स्वतःच्या चिरंजीवांच्या लग्नाचा बारही बापूंनी याच सामुदायिक सोहळ्यात उडवून दिला. एका जबरदस्त अशा आनंदी सोहळ्यामध्ये आपण जमलेले आहात. सामुदायिक विवाह हा कठीण गोष्ट आहे. सगळ्यांना एकत्र आणायचं आणि जोड्याबरोबर तशा ठेवायच्या, कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. त्यामध्ये आमचे बापू तरवेज आहेत, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, आणि ठिकाणी पुरंदर ऐतिहासिक स्थळ आहे. म्हणजे संभाजी राजांचा जन्म इथे झाला तो पुरंदर, आणि अशी आपण तिथे त्या मातीमधून जन्मास आलेली आपण थोर मंडळी. काही टीका नेहमीच होते हो. त्यामुळे असे जर सामुदायिक विवाह झाले तर गावकीचं काय होईल, कुटुंबाचं काय होईल, सामाजिक प्रतिष्ठेचं काय होईल. मुळात कुठे आहे सावकारी कर्ज काढायचे, ह्याच्यामध्ये कसली सामाजिक प्रतिष्ठा आली, कुठे गेले ते भावकी अमुक तमुक, काय याला काही अर्थ नाही हो. संसार सुखाचा झाला म्हणजे झाला. हा तालुका दुष्काळी काय, लग्नासाठी जमिनी गहाण ठेवावं लागतात, अनेक सावकारांचं कर्ज काढावं लागतं आणि कर्जातून मुक्त होता येत नाही अशी अवस्था आमच्या तालुक्याची. ही प्रथा आम्हाला अगदी नवीन वाटली आणि ती आमच्या तालुक्याला वरदायनी ठरली. बापू हे आमच्या तालुक्यात अगदी नवीन माणूस, पण पहिल्या सुरुवातीपासून त्यांच्या त्या वाणीचं जे माधुर्य आहे त्या माधुर्याच्या जोरावर त्यांनी ह्या गावातच काय
अख्ख्या तालुक्यात प्रत्येक माणसाचं मन जिंकलं. आम्ही त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सामील होतो. त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षात असूनही आमदार म्हणून त्यांनी जी काही संपूर्ण तालुक्यामध्ये जे काही विकास कामं किंवा जो काही अतिशय चांगली कामं केली त्याच्याबद्दल जनता म्हणून समाधानी आहात का? अतिशय समाधानी. आणि त्या संदर्भातलं खरं काम आमचं पाण्याच्या बाबतीमध्ये गुंतवणुकीचं पाणी इकडे यायचंय ते जर आलं तर आमचं गाव आमची बाजू अगदी म्हणजे सुखकारक होईल. अगदी तीच आशा आम्हाला जास्त आहे की बापूच्या संदर्भात या संदर्भात उद्याच्या विधानसभेमध्ये जर ते मार्गी लागलं तर बापू 101% आमचं काम गुंतवणुकीच्या संदर्भातलं पाणी आम्हाला निश्चित देणार. रात्री 1:30 वाजताची वेळ. ट्रकनं उडवल्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेले 2 तरुण. हॉस्पिटलमध्ये नेताना आपल्या लँड क्रुझर गाडीच्या किमतीपेक्षा बापूंना त्या तरुणांच्या जीवाची किंमत जास्त होती. यमदूताच्या हातून त्या 2 तरुणांचे प्राण परत खेचून आणून देवदूताची कामगिरी बजावणारे विजय बापू होते. मंडळी, गेल्या 5 वर्षात पुरंदर हवेली मतदारसंघात विजयरूपी वादळ घोंगावत आहे. आणि म्हणूनच अनेकांना अशक्य वाटणारे, स्वप्नवत वाटणारे प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात येऊ लागले. आता पुढचं पाऊल उचलायचं आहे. गुंजवणी धरण पूर्ण करायचं आहे. कृषी संजीवनी आणि उपसा सिंचन योजनेद्वारे हक्काचं पाणी मिळवायचं आहे. रायता प्रकल्प, पुरंदरच्या पाझर तलावाचं काम, वडाची मळई धरणाचं काम अशी अनेक विकास कामं पूर्ण करायची आहेत. पुरंदर तालुक्यात शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज उभारायचं आहे. कुशल कामगार निर्मितीसाठी देशभरात ख्याती निर्माण होईल असं इन्स्टिट्यूट उभारायचं आहे. विशाल औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून रिकाम्या हातांना रोजगार द्यायचा आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसून प्रत्येक शेताला पोटभर पाणी पाजायचं आहे. या सगळ्यासाठी तुमची साथ हवी, मदतीचा हात हवा. आज पुन्हा एकजुटीनं आपल्या विजय बापूंच्या गळ्यात विजयाची माळ घालून पुरंदराला विजयी करायचंय. आणि म्हणूनच भविष्यातल्या प्रत्येक आव्हानाला पोलादी छातीनं सामोरं जाण्यासाठी सज्ज असलेला पुरंदरचा हा धुरंधर तुम्हाला आवाहन करतोय. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी गाथा. गेल्या 5 वर्षात संकल्पित केलेली कामे मी पूर्ण करू शकलो, चालू सुद्धा आहे. पुढील 5 वर्षामध्ये अतिशय महत्वाचा संकल्प मी आज मनात धरले. गुंजवणीचं धरण पूर्ण करणे, गुंजवणीच्या धरणाचं पाणी पाईपलाईनद्वारे पुरंदरच्या शेतामध्ये खेळवणे, पुरंदरला नैसर्गिकरित्या देवाचं वरदान आहे फळबागांसाठी. आणि म्हणून हे गुंजवणीचं पाणी मिळाल्यानंतर सूक्ष्म पद्धतीचं मायक्रो सिंचनाच्या द्वारे फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे, मोठी यील्ड आणि मोठं उत्पन्न याच्यामधून मिळत असते. आणि म्हणून निश्चितपणे संपूर्ण भागामध्ये फळबाग लागवड असेल, त्याचप्रमाणे MIDCच्या माध्यमातून मुलांना रोजगार असेल, त्याचप्रमाणे कुशल कामगार निर्मिती करण्यासाठी 10वी 12वी शिकलेले, पास झालेले, नापास झालेले जे काही शेतकऱ्यांची मुलं आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांना अतिशय शास्त्रशुद्ध असं एखाद्या विषयाचं प्रावीण्य देऊन कुशल कामगार निर्मिती करून फक्त राज्यामध्येच नव्हे परंतु देशामध्ये 1 नंबरची अशा प्रकारची कुशल कामगार निर्मितीची संस्था आणि कॉलेज करण्याचं निश्चितपणे माझ्या मनामध्ये आहे. एका बाजूला प्रचंड अशा पायाभूत सुविधा, चौपदरीकरण, MIDCचं विस्तारीकरण, पाणी आणणे, फळबाग लागवड, कुशल कामगार निर्मिती या सर्वांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरंदर हवेली हा विधानसभा मतदारसंघ 1 नंबरचा शेतकऱ्यांचा श्रीमंत असा विधानसभा मतदारसंघ करणे, त्याचप्रमाणे श्रीमंत, सुसंस्कृत, सुसंस्कारित अशा प्रकारची संपूर्ण पिढी निर्माण करण्याचं स्वप्न पाहून मी आज पुढच्या कामाला लागलेलो आहे. मी तुमच्याशी कटिबद्ध आहे विश्वासाने. तुमचा देखील विश्वास माझ्यावर आहे, माझा देखील तेवढाच विश्वास आपल्या सर्वांवर आहे. एकत्रितपणे पुरंदर हवेलीची नवीन संसाराची ही पिढी
आपण संस्कारक्षम, सुदृढ, श्रीमंत आणि चांगल्या प्रकारची करू, अशा प्रकारचा संकल्प या निवडणुकांच्या दरम्यान आपण करावा. पुन्हा एकदा मी माझ्या सर्व माता भगिनींना विनम्रपणे साष्टांग जय महाराष्ट्र करतो. धन्यवाद. मंडळी, चला सज्ज व्हा. पुन्हा एकदा शिवगर्जनेचा बुलंद आवाज पुरंदरच्या काना कोपऱ्यात घुमवूया. छत्रपतींच्या स्मरणानं विजयाची शपथ घेऊया. पुरंदर हवेलीमध्ये बाळासाहेबांचा भगवा सन्मानानं फडकावूया. पुरंदर हवेली मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येकाचा हक्काचा आमदार विजय बापू शिवतारे. ना मगर चले, ना मगर चले, बस